मी उजवीकडे बघत नाही. नाही 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 एकच आहे शेवटी. डावीकडे बघून म्हणतो, पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग लाल ग सखे तसे तुझे गाल ग. परभणीतल्या तरुणांची नजर आहे. पिपळाचं पान जसं उगवतानी लाल ग सखे तसे तुझे गाल ग. काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग काळ्या काळ्या नागिनीची मंद मंद चाल ग सखे तसे तुझे बाल ग चाल ग सखे तसे तुझे बाल ग. एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग एक टक्क नजरेची भिंतीवरली पाल ग सखे तसे माझे हाल ग पाल ग सखे तसे माझे हाल ग. शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग. बघा, बायकोचे शब्द तबल्याच्या बोलासारखे नाही म्हणले तर संसाराचा हिचका होऊन जाते. मला अजूनही माझा तबला फुटलेला नाही. हा, तुझ्या सासूच्या मनावर मी टक्कल करतो म्हणजे माझं बरं आहे का नाही सगळं. शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग थोडं मला सुद्धा बोल ग. बघा, बापानं शेतात मोसंबी लावली, मी मोसंबीचे शब्द कवितेत आणले. लोकांना वाटलं मी किती भारी आहे. मी म्हणलं माझ्यापेक्षा बाप भारी आहे. माझ्या बापानं शेतात मोसंबी लावली, मोटरसायकल घेतली आणि त्या मोटरसायकलच्या पाठीमागे लिहिलं मी मोसंबी. कवीचा बाप किती कल्पक आहे बघा तुम्ही. शब्द तुझे झाकीरच्या तबल्याचे बोल ग थोडं मला सुद्धा बोल ग. ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग ओठ तुझे मोसंबीची जोडलेली फोड ग. ओढ ग मला आंबटाची ओढ ग मला आंबटाची ओढ ग. आणि शेवटची ओढ. या शब्दाचा अर्थ बिलकुल सांगत नाही परभणीमध्ये. रामकाठी बाबूळ कशाला म्हणतात अजिबात सांगतात. ज्याला रामकाठी बाबूळ नाही माहित नाही त्याला फोकाऱ्यानं हाणलं पाहिजे. येड्या बाबळीच्या बनात नेऊन टाकलं पाहिजे. तुला रामकाठी बाबूळ माहित नाही. रामकाठी बाबूल तसा देह सक वारग रामकाठी बाबूल तसा देह सक वारग मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग. सगळ्या रसिकांचे मनापासून आभार, आयोजकांचे आभार, आम्हाला जेवायला तयार ठेवल्याबद्दल मनापासून आभार. डॉक्टर साहेब तुमचे. सुभाषराव, तुम्ही आभार मानताना मला माहिती आहे तुम्हीच आभार मानणार आहेत. आता पण हे कवीला कळतं की नेमक्या याच्यानंतर कोण आभार मानणार आहे ते. याचं आपण नाव घेतलंच पाहिजे. सुभाषराव आमचे आभार मानणार आहेत. मी आयोजकांचे आणि आभार मानणाराचे आभार मानतो. आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या विठ्ठलरायांना मी विनंती करतो की आपण आज तुफानातील दिवे, खरं तर त्यांना लय प्रेम कविता येतात पण जाऊ दे आता कशा लोक उशीर झालेला आहे. मी त्यांना तुफानातील दिवे ही कविता म्हणण्याचा आग्रह करतो.